आपल्याकडे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये चांगला सहभाग घेतला होता. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविषयी काय सांगाल या सगळ्यात? हे मुख्यमंत्री हे बघा, नेत्याची व्याख्या अशी केली जाते की जो नेतो खेचून नेतो. त्यामुळे नेत्याला मुळात स्पष्टता पाहिजे आणि तू मला जास्त बोलायचं नाही असं म्हणून खेचून नेण्याची सवय पाहिजे. आता मला सांगा, विजेच्या बिलाचं तेच भजं झालं ना, की नितीन राऊतांना असं वाटतंय की बा आपण याच्यामध्ये कोरोना पिरियडमधलं डिस्काउंट दिलं पाहिजे. त्यांनी फाईल तयार केली, अजित पवारांनी नाकारली. मग नेता कोण? उद्धवजी ठाकरे. त्यांनी ती खेचून नेली पाहिजे की हो अजितदा, आणि नॉट नेसेसरी दादागिरीने बसून समजावलं पाहिजे की असं कसं झालं. नाही नाही, आपल्याकडे पैसे कमी आहेत, हे केंद्र आणि नेहमीप्रमाणे केंद्र GST देत नाही आहे असं म्हटलं पाहिजे की इथं असं करा, इथले एक 500 कोटी काढा, पण आपल्याला डिस्काउंट द्यायला पाहिजे. आमच्या नेत्याला त्या सगळ्या प्रश्नांची माहिती घेण्याची आवश्यकता वाटत नाही. हे राज्य चालवताना स्वतःची दिशा असण्याची आवश्यकता वाटत नाही. त्या दिशेने अख्खं मंत्रिमंडळ खेचून नेण्याची आवश्यकता वाटत नाही. आणि याच्यामध्ये वारंवार मी उद्धवजींवर आरोप करतो असं वाटत असेल, माझं आणि उद्धवजींचं काही बांधायला बांध नाही, आमचं भांडण नाही आहे, की म्हणून आमची दोस्तीच आहे. अलीकडच्या काळामध्ये हा सगळा जो विश्वासघात झाला त्यामुळे भेटीगाठी नसतील. पण माझं काही त्यांचं पर्सनल भांडण नाही. मी नेहमी म्हणतो की ते त्यासाठी जन्माला आले नाही, ते एक पक्ष चालवण्यासाठी जन्माला आले. प्रशासन हा एक वेगळा विषय आहे की याच्यामध्ये खूप वेळ द्यावा लागतो, बॅक रेफरन्सेस काढावे लागतात, एक एक विषय घेऊन सुप्रीम कोर्टाचे 100 निर्णय घेऊन बसावे लागतात. आपल्याला वेळ नसेल तर इतरांना सांगावं लागतं. ठाकरे